आता आपण काय बघितलं, ए बार डॉट बी बार कसं काढलं होतं आपण, फक्त कोएफिशियंटचे काय केले पण सरळ सरळ मल्टिप्लिकेशन करून घेतले ऍडिशन, बरोबर की नाही. आता आपण खूप साऱ्या गोष्टी फाइंड आउट करणार पॅरलली. काय काय बघणार बघा, मी फाइंड प्रत्येकाची एक गोष्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फाइंड मॅग्निट्यूड ऑफ ए, मॅग्निट्यूड ऑफ बी, ए बार डॉट बी बार. आता काढायला शिकवलं मी तुम्हाला. दुसरं काढायला लावलं तुम्हाला ए कॉस थिटा, नेक्स्ट काढायला लावलं तुम्हाला बी कॉस थिटा, म्हणजेच ए कॉस थिटा म्हणजे काय, कॉम्पोनंट ऑफ ए, बी कॉस थिटा म्हणजे कॉम्पोनंट ऑफ बी, आणि तिसरं काढायला तुम्हाला कॉस थिटा. एवढ्या गोष्टी काढायच्या. प्रत्येक जो पण व्यक्त द्या ना त्याचा आपल्याला या सगळ्या गोष्टी काढायच्यात. कळालं. चला पहिला क्वेश्चन जर मी म्हटलं आय कॅप ए प्लस जे कॅप ए प्लस के कॅप ए, हा काय तुमचा ए वेक्टर आहे. ए वेक्टर तुम्हाला दिलेला आहे, बी वेक्टर तुम्हाला दिलेला आहे. सपोज आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप, ठीक आहे. आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप. चला मॅग्निट्यूड ऑफ ए काढायचं आहे तर माहिती ना आता कसं काढतो. मॅग्निट्यूड ऑफ कोएफिशियंट स्क्वेअरचे ऍडिशन आणि सगळे सेम आहेत. किती बनतं, √3. किती बनेल, √3. बी पण सेमच आहे म्हणजे किती बनेल, √3. शिकवलंय ना ते मॅग्निट्यूड काढायचं शॉर्टकट फॉर्म्युला √3. आता काय राहिलं, ए बार डॉट बी बार काढायचं. ए बार डॉट बी बार कसं काढायचं, आता कोएफिशियंटचे मल्टिप्लिकेशन. किती 1 × 1 प्लस किती 1 × 1 प्लस किती 1 × 1. काय डाऊट आहे, म्हणजे किती झालं तुमचं 1 + 1 + 1 किती झालं 3. ए बार डॉट बी बार किती झालं तुमचं आता 3. पुढचं काय सांगितलं त्यांनी, ए कॉस थिटा. मला माहिती आहे ना, ए बार डॉट बी बार इज इक्वल टू काय, ए बी कॉस थिटा आहे. विचारलं का तुम्हाला, ए कॉस थिटा म्हणजे ए कॉस थिटा काढा. ए कॉस थिटा बरोबर काय, पटकन ए कॉस थिटा बरोबर काय, ए कॉस थिटा काढायचं म्हणजे बी ला इकडे काय करायचंय, शिफ्ट करायचं. ए बार डॉट बी बार अपॉन काय बी. आता ए बार डॉट बी बार माहिती आहे तुम्हाला, ए बार डॉट बी बार किती आलेलं 3. मॅग्निट्यूड ऑफ बी किती आलेलं आहे, √3 आलेलं ना, म्हणजेच किती होणार आहे √3. किती होणार आहे √3. लॉजिक कळालं. नेक्स्ट काय, बी कॉस थिटा. बी कॉस थिटा काय, ए बार डॉट बी बार, ए बार डॉट बी बार डिवाइड बाय काय ए. चला ए बार डॉट बी बार किती आहे 3, ए ची व्हॅल्यू किती √3 आहे म्हणजे किती आला आन्सर √3. ए कॉस थिटा बी. आता काय राहिलं कॉस थिटा. कॉस थिटा म्हणजे काय, ए बार डॉट बी बार अपॉन किती रे ए इंटू बी ना. आता कॉस थिटा कसं काढणार, हा ए बी इकडं शिफ्टला जाईल आणि ए बार डॉट बी बार किती आहे 3 आहे आणि ए बी किती आहे, ए किती आहे √3 आहे, ए किती आहे √3 आहे म्हणजे किती झाला 3/3 म्हणजे किती झालं 1. म्हणजेच कॉस थिटा इज इक्वल टू काय आलं 1. देअरफॉर थिटा इज इक्वल टू काय आलं कॉस इनव्हर्स ऑफ 1. कॉस इनव्हर्स ऑफ 1 ची व्हॅल्यू किती 0 ची म्हणजे थिटाची व्हॅल्यू किती झाली 0. म्हणजे दोन्ही वेक्टर कसे झाले पॅरलल. हे दोनचे दोन्ही वेक्टर कसे झाले पॅरलल. हे लॉजिक कळालं. सेकंड मी असं म्हटलं ए वेक्टर दिसतंय काय, ए वेक्टर आपल्याला जे माहिती तेच लिहिणार मी आता. 3 आय कॅप आहे प्लस 4 जे कॅप आहे प्लस 5 के कॅप आहे. बी वेक्टर आहे 6 आय कॅप आहे प्लस 8 जे कॅप आहे प्लस 10 के कॅप आहे. हे माहिती आहे आपल्याला, रिझल्ट माहिती आहे. चला मॅग्निट्यूड ऑफ ए काढायचं आहे. मॅग्निट्यूड ऑफ ए किती होणार आहे 5√2 झालेला. बी वेक्टर काढायचं आहे किती होणार आहे 10√2. दुसरं काय काढायला, ए बार डॉट बी बार. ए बार डॉट बी बार कसं काढणार, कोएफिशियंटची मल्टिप्लिकेशन. 7 × 1 18, 8 × 4 32 प्लस 5 × 2 50 म्हणजे किती झाले 100. काय डाऊट आहे. आता दुसरं काय काढायला त्यांनी, ए कॉस थिटा. ए कॉस थिटा, ए कॉस थिटा कसं काढणार आहे, ए बार डॉट बी बार अपॉन काय बी. ए कॉस थिटा काढताना आपण इकडे जायचो बी. ए बार डॉट बी बार किती 100 आणि हा किती बी किती 10√2 आहे. किती होणार आहे 10/√2 आला. काय डाऊट आहे 10/√2 आला. मी म्हटलं बी कॉस थिटा काढायचं आपल्याला. बी कॉस थिटा, बी कॉस थिटा काय असणार आहे ए बार डॉट बी बार अपॉन काय रे ए. ए बार डॉट बी बार किती आहे 100 आहे. ए किती आलेला आहे 5√2 म्हणजे किती रे 20/√2. 20/√2. आता काय काढायचंय कॉस थिटा. कॉस थिटा बरोबर काय रे ए बार डॉट बी बार अपॉन काय ए इंटू बी. हा किती आलेलं आहे वरती 100. ए किती आहे 5√2 आणि हे किती आहे
10√2. मला सांगा किती आलं? 100. खाली पण किती आलं? 100च ना. 100 भागिले 100 किती आलं? 1. म्हणजे थिटाची व्हॅल्यू किती येणार आहे? कॉस थिटाची व्हॅल्यू किती आली? 1. देअरफॉर थिटा इज काय? कॉस इनव्हर्स ऑफ 1 म्हणजे किती आलं? 0 डिग्री. थिटाची व्हॅल्यू किती आली? 0 डिग्री. आणि दोन्ही पण वेक्टर कसे आहेत? पॅरलल आहेत. थिटाची व्हॅल्यू किती आली? 0 डिग्री आली म्हणजे किती आले? पॅरलल. काय डाऊट आहे? तिसरा सपोज ए वेक्टर आहे, मी असं म्हटलं आय कॅप प्लस जे कॅप, आय कॅप प्लस जे कॅप. बी वेक्टर आहे आय कॅप मायनस जे कॅप. आता दोनच घेतले, काय पडणार आहे? के ची व्हॅल्यू किती आहे? 0 आहे. हा, आता काय करायचं? मॅग्निट्यूड ऑफ ए पटकन किती? √2. किती? √2. बी वेक्टर काढला किती? √2. ए बार डॉट बी बार काढायचंय. हा, कसं काढणार? कोएफिशियंटची मल्टिप्लिकेशनची ऍडिशन किती? 1 × 1 प्लस किती? 1 × -1 म्हणजे किती आलं? 1 प्लस -1 किती आलं रे? 0. ए बार डॉट बी बार किती आलं? 0. काय डाऊट आहे? ए बार डॉट बी बार काय आला? 0. कोणाला डाऊट आहे? नेक्स्ट ए बार डॉट बी बार 0 आला. आता पुढचं काय करायचं आपल्याला? ए कॉस थिटा काढायचं, बरोबर की नाही? ए कॉस थिटा काढायचं. ए कॉस थिटा कसं काढणार? ए बार डॉट बी बार अपॉन बी. ए बार डॉट बी बार किती? 0 आणि बी किती आहे? √2 किती येणार आहे? 0. बी कॉस थिटा, बी कॉस थिटा काय? ए बार डॉट बी बार अपॉन काय? बी सॉरी ए किती होणार? 0 आणि अपॉन काय? √2 किती येणार आहे? 0च. दुसरं काय काढायचं आता? कॉस थिटा. कॉस थिटा म्हणजे काय? ए बार डॉट बी बार अपॉन काय? ए बी. ए बार डॉट बी बार किती आलेला आहे? 0. ए बी किती आलेला आहे? √2 × √2 म्हणजे 0/2 म्हणजे किती आला रे? 0. म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू किती आली आता? 0. देअरफॉर थिटा इज काय? कॉस इनव्हर्स ऑफ 0 म्हणजे थिटा बरोबर किती? 90 डिग्री. म्हणजे काय झालं? परपेंडिक्युलर. म्हणजे किती झाले? परपेंडिक्युलर दिसतं पण ना. कसं बघा, डायग्राम जरी काढायचा प्रयत्न केला आम्ही, काय म्हटलं? पहिला वेक्टर काय? आय प्लस जे म्हणजे एक्स व प्लस आय आणि प्लस जे म्हणजे इथं पॉईंट आला म्हणजे असं काढलं, बरोबर की नाही? नेक्स्ट आय मायनस जे प्लस आय, पण जे कसं आहे? मायनस आहे म्हणजे इथं आला. काढा. हे दोन्ही कसे असतील? परपेंडिक्युलर बनतील. हा वेक्टर जवळ इथला काय? आय कॅप प्लस जे कॅप आहे. हा काय? आय कॅप मायनस जे कॅप आहे. काय डाऊट आहे? सिंपल आहे. सगळ्या गोष्टी आपण काढल्या. स्पेशल काढण्याच्या ऐवजी आपण एकाच क्वेश्चन मध्ये सगळ्या क्वेश्चन काढले. काय डाऊट आहे? ठीक.